तर टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला आता वेग आलाय। सुनील गावस्कर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविडला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही बीसीसीआयला दिला होता आणि यावर राहुल द्रविडनं प्रशिक्षक पदाचा प्रस्ताव स्वीकारणार नाही असं मत व्यक्त केलं आहे। द्रविडशी खास बातचीत केली आहे आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। भारताचा सर्वाधिक तंत्रशुद्ध आणि सुसंस्कृत असा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आपल्याबरोबर आहे। आपण त्याच्याशी बातचीत करूया। राहुल द्रविड रिटायरमेंट होऊन तो खूप बराच काळ लोटलेला आहे, मात्र तरीही भारतीय टीममध्ये राहुल द्रविडच्या कॅपॅसिटी असलेला किंवा दर्जा असलेला दुसरा क्रिकेटपटू तयार झालेला नाही। काय वाटतं, सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविडसारखं पोटेन्शियल नाही आहे? नाही आहे, जरूर पोटेन्शियल आहे। मला वाटतं की चांगले प्लेयर आहेत, म्हणजे पुजारा आहे, कोहली हे सगळे खूप चांगले प्लेयर आहे आणि होतील, म्हणजे एक्सपिरियन्स लागतो, तुम्हाला खेळावं लागतं। पण ऑलरेडी जे सुरुवात केली आहे पुजारानी म्हणजे क्रिकेट करिअरची, माझ्यापेक्षा पण चांगली सुरुवात केली आहे त्यांनी आणि माझं हे मानणं आहे की तो पुढे जाऊन खूप चांगला प्लेयर होणार आहे। सुनील गावस्करने आत्ताच म्हटलं होतं की कोचपदी राहुल द्रविडची नियुक्ती करायला हवी होती। जर असा काही प्रस्ताव आला बीसीसीआयकडनं तर ॲक्सेप्ट करणार? आता मी करू नाही शकत, आत्ता संपलं आहे माझं क्रिकेट, म्हणजे इतकं ट्रॅव्हल मी जितकं कोचला लागतं मी करू नाही शकणार आहे आता, पण फ्युचरमध्ये पाहू। Fab5 रिटायर झाल्यानंतर टीम इंडियाला पाहिजे तशी कामगिरी करता आलेली नाही, काय सध्याच्या कामगिरीबद्दल काय ॲनालिसिस करा? नाही करतील ते चांगले, मध्ये एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला। 3-4 लोक टीममध्ये सोडतात, टीम थोडी वीक होऊन जाते, पण मी थोडे चांगले परफॉर्मन्स पण पाहिले टीमचे। आम्हाला पण वाटतं की थोडा टाईम दिला टीमला तर चांगलं करतील। तर हा होता राहुल द्रविड। टीम इंडियाची सध्या खराब कामगिरी होत असली तरी मात्र भविष्यामध्ये ते चांगली कामगिरी करतील असं राहुल द्रविड म्हणतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।